भगवान श्री गोपाळ कृष्णांच्या चरणी वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदिशंकराचार्य आणि ज्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या सप्ताहासाठी आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहोत त्या माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी वंदन करते। आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपले आचार्य परमपूज्य मंदादेवी गंधे यांना देखील सादर प्रणाम करते। आपल्या सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते आणि सप्ताहातील हे पहिलं चिंतन पुष्प याच्या विचाराला आपण आता सुरुवात करूया। भगवद्गीतेतील अध्याय 18 मोक्ष संन्यास योग आणि त्यातील 400वी ओवी याचा आपण आज विचार करणार आहोत। ओवी आहे, तैसे हारपले आपण ते पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाढावे ऐकावे तेची सवय। सगळ्यांना ओवी माहिती आहे, याचा अर्थ मन लावून सगळ्यांनी पारायण केलेलं आहे असं आपण गृहीत धरूया। फार सुंदर ओवी आहे। अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला संत संतांचं महत्त्व समजावून सांगतात। आपल्या आजच्या जीवनामध्ये संतांचा सहवास का आवश्यक आहे। तैसे हारपले आपण ते पावे, हारपले म्हणजे हरवलं आहे। काय हरवलं आहे? आपण आपलं स्वतःचं आत्मस्वरूप हरवलेलं आहे, ते पावे म्हणजे परत पावण्यासाठी संता ते पाहता गिवसावे। संत मंडळींना पाहिलं असता ते आपलं हरवलेलं आत्मस्वरूप आपल्याला जणू परत प्राप्त होतं। म्हणून वानावे, वानावे म्हणजे स्तुती करावी, प्रशंसा करावी, चर्चा करावी। वानावे ऐकावे, श्रवण करावे, काय तेची सदा। संतांनी जे लिहून ठेवलेलं वाङ्मय आहे आणि संतांचं जे जीवनचरित्र आहे केवळ त्याचीच चर्चा करावी, केवळ त्याचीच स्तुती करावी, त्याचा अभ्यास करावा, त्याचं श्रवण करावं, म्हणजे आपलं जे हरवलेलं आत्मस्वरूप आहे ते आपल्याला परत मिळेल असं या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावून सांगतात। मूळ 18व्या अध्यायातला श्लोक आहे, 16वा श्लोक, तत्रैव सती करता। पूर्ण श्लोक बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही, परंतु या ओवीच्या समूहामध्ये प्रत्यक्ष ओवी तैसी या शब्दाने सुरू होते। आधी एक दृष्टांत दिलाय महाराजांनी। दोन तुलनात्मक पद्धतीने त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की अज्ञानी मनुष्य आणि ज्ञानी मनुष्य कशा पद्धतीने विचार करतो। अज्ञानी मनुष्य असा विचार करा की एखादा अजाण मनुष्य आहे, की माऊलींचा दृष्टांत आहे की ज्याने सूर्य कधीही आपल्या जीवनात पाहिला नाही, ज्याला सूर्य माहितीच नाही, परंतु त्यांनी सूर्याचं खालच्या टप्प्यात पडलेलं प्रतिबिंब बघितलं आणि त्या प्रतिबिंबालाच त्यांनी सत्यत्व दिलं। तो माणूस जसा अजाण असतो तो त्या बिंबालाच सत्यत्व देतो, परंतु याच्या विरुद्ध एखादा जो ज्ञानी माणूस आहे तो अशी अनेक प्रतिबिंब जरी बघितली तरी त्यांना सत्यत्व देत नाही। त्या प्रतिबिंबाच्या मागे खरं बिंब कुठे आहे याचा तो विचार करतो, शोध घेतो। त्या ज्ञानी मनुष्याला विचार करून जसं त्या प्रतिबिंबाच्या मागचं खरं बिंब सापडतं, शोध घेतो, खरं बिंब दिसतं, सापडतं त्या ज्ञानी मनुष्याला, अगदी तसंच आपल्याला देखील आपल्या खऱ्या बिंबाचा म्हणजे खऱ्या स्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा शोध घ्यायचा असेल तर उपाय काय सांगितलाय? संता ते पाहता गिवसावे, तै हारपले आपण ते पावे, ते संता ते पाहता गिवसावे। असं एखादी गोष्ट आपली हरवली आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्याच्यानंतर आपण ती शोध घेण्याचा प्रयत्न करतो। आपली एखादी वस्तू हरवली आहे हे आपल्याला कळलंच नाही तर आपण ती शोध घेण्याचा प्रयत्न करू का? आपण ती शोध घेण्याचा प्रयत्न असा विचार करू, काल्पनिक विचार आहे, माझ्याकडे 200-500 सोन्याचे दागिने आहेत, खरे खरे नाही आहेत बरं, 200-500 सोन्याचे दागिने आहेत, नेकलेस, त्यातलं एखादं हरवलं, कळणार सुद्धा नाही, पण जर मला कळलं तर मग मी तो शोध घ्यायचा प्रयत्न करेन। जेवढी जास्त मूल्यवान वस्तू तेवढे ते शोधण्यासाठी जास्त प्रयत्न आपण करतो, चौकशी करतो, काय नाही तर पोलिसांकडे जाऊन FIR करतो, कोणावरती संशय असेल शोधतो, विचारपूस करतो। आपल्या सगळ्यांची समस्या ही आहे की आपलं इतकं जे काही जीवन झालं 5, 50, 60, 70 वर्ष आयुष्य, या सगळ्या आपल्या वर्षांच्या आयुष्यामध्ये आपलं आत्मस्वरूप हरवलं आहे हेच आपल्याला मुळात कित्येक वर्ष कळत नाही।
आणि म्हणून ते शोध घेण्याचा आपण प्रयत्न देखील करत नाही. आत्मस्वरूप हरवलंय म्हणजे कुठे गेलं? आत्मस्वरूप कुठेही गेलं नाही. मला माहिती नाही की मी आत्मा आहे. जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून एकच संस्कार मी स्वतःवरती करून घेतला. माझ्या कुटुंबाने, परिवाराने, समाजावरती माझ्यावर तोच संस्कार केला की तू म्हणजे देह आणि हा 5 फुटाचा देह हीच तुझी ओळख. तू म्हणजे स्त्री, तू म्हणजे आई, तू म्हणजे पत्नी, तू म्हणजे इंजिनियर, तू म्हणजे हा 5 फुटांपुरता मर्यादित देह आणि एवढीच माझी ओळख. अशी ओळख घेऊन वर्षानुवर्ष आपण जगलो आणि या मर्यादित ओळखीच्या पलीकडे एक अमर्याद असीम अनंत परमात्मा हे माझं मूळ स्वरूप आहे हे आपल्याला ठाऊकच नाही. अशा प्रकारे आपण जेव्हा एखाद्या सप्ताहामध्ये जातो, पारायण करतो, ज्ञानेश्वरी हातात घेतो, तेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला कळते की हा 5 फुटाचा मर्यादित देह सोडून एक वेगळी अमर्याद असीम अशी माझी ओळख आहे. ते माझं मूळ स्वरूप आहे. ते हरवलं आहे आणि ते शोध घेण्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजे. निदान ही आपल्याला जाणीव तरी होते की माझं मूळ स्वरूप काहीतरी वेगळं आहे, त्याची मला ओळख करून घेतली पाहिजे. व्यवहारामध्ये बघा, आपल्या बोली भाषेमध्ये अनेक लोक म्हणतात. मी तुम्हाला थोडीशी उदाहरणं सांगते. माझ्या ओळखीचे एक वकील होते. त्या वकिलांनी बरीच वर्ष प्रॅक्टिस केली, पण बरीच वर्ष प्रॅक्टिस केल्यावर त्यांचं काही मन त्या वकिलीमध्ये रमेना. मग ते म्हणाले की काय, माझा खरा मी जो आहे तो मला शोधायचा आहे आणि मला लहानपणापासून संगीताची खूप आवड होती. मग त्यांनी काही वर्षांनी आपलं वकिलीचं काम थांबवलं आणि लहानपणापासून जी आवड होती ती संगीत, भजन वगैरे म्हणायला सुरुवात केली. गाणं, शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. आणि मग ते म्हणाले की संगीताच्या माध्यमातून मला माझा खरा मी सापडला, कारण की मला खूप आवड होती, मला छान वाटलं गाणं गायला लागल्यावर. आमच्या इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये असे अनेक लोक आहेत हैदराबादमध्ये सध्या की ज्यांनी इंजिनिअरिंगचा व्यवसाय सोडून दिला आणि आता ते शेती करतायत. हैदराबादमध्ये कित्येक एकर जागा घेतली, संत्र्याची वगैरे शेती करतायत लोक. कारण की शेती करताना कोणी गोशाळा बांधली आहे, अनेक गायींना पाळून ते लोक तिथे दूध विक्री करतात. मूळचे इंजिनियर आहेत. मग त्यांना असं वाटतं की आपण वेगळा व्यवसाय स्वीकारला, वेगळा छंद एखादा जोपासला, वेगळी आवड, वेगळ्या क्षेत्रात गेलो की त्या माध्यमातून मला माझा खरा मी गवसला, असं लोकांना वाटतं. व्यवहाराच्या दृष्टीने बरोबर आहे, पण अशा प्रकारे आपण जेव्हा एखाद्या कार्याच्या, कामाच्या, छंदाच्या, पदाच्या माध्यमातून स्वतःला शोधतो, ते जे स्वतःचं शोधन आहे ते अत्यंत तात्पुरतं असतं, तात्कालिक असतं. कारण की वकिली सोडली, संगीत सुरुवात केलं, पण काही वर्ष संगीताचा अभ्यास केल्यावर मला संगीताचा देखील कंटाळा येईल आणि मग मी वेगळं काहीतरी शोधायच्या मागे जाईन. माझं जे खरं स्वरूप आहे ते असं तात्कालिक नाही, काही वर्षांपुरतं, काही काळापुरतं नाही. खऱ्या स्वरूपाचा कधीही कंटाळा येत नाही आणि ते जे खरं आत्मस्वरूप आहे तैसे हारपले आपण ते पावे. इथे माऊली सांगतायत की त्याचा शोध तुम्हाला खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल, माझं जे मूळ अमर्याद असीम अनंत परमात्मा हे माझं स्वरूप आहे, त्याचं जर खऱ्या अर्थाने शोध घ्यायचा असेल तर मग संताते पाहता गिवसावे. संतांना पहा. संत शब्द आपल्या परिचयाचा आहे. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण इथे महाराष्ट्रात राहतो म्हणून कदाचित त्या गोष्टीचं तेवढं मूल्य आपल्याला असेलही, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर महाराष्ट्राचं मूल्य जास्त कळतं. आपली ही संतांची भूमी आहे. अनेक संतांची मांदियाळी आपल्याला लाभली, त्यांचं वाङ्मय आपल्याला अभ्यासाला मिळालं. आपण खूप भाग्यवान आहोत, कारण की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपल्याला मराठी लिहिता वाचता येते. आणि तेवढेच आपण अभागे पण आहोत, दुर्भाग्यशाली पण आहोत, कारण की आपल्या संतांनी एवढं वाङ्मय लिहून ठेवलं, त्याचा मनापासून जो अभ्यास करायला पाहिजे, जे चिंतन करायला पाहिजे आणि जे ते तत्व आपण आत्मसात करायला पाहिजे ते पुरेशा प्रमाणात आपण केलं नाही. थोडंफार केलं पण पुरेशा प्रमाणात केलं नाही. संता ते पाहता गिवसावे, म्हणून त्या आत्मस्वरूपासाठी संतांना पहा. संत म्हणजे एक आपली जनरल परत बोली भाषेत म्हणतो की संत म्हणजे काय, एखादा साधू सत्पुरुष आहे, सदाचार करतो, लोकांना मदत करतो, धर्मानी नीतीनी वागतो, म्हणजे तो संत महात्मा, अशी एक आपली साधारण समजूत आहे. पण संतांची अगदी विशेष स्पेसिफिक व्याख्या आपल्याला माऊलींनी सांगितलेली आहे. वेगवेगळ्या संतांनीच संतांची व्याख्या सांगून ठेवली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्यासाठी की जो जाणेल भगवंत
तया नाव बोलीजे संत. नुसता सदाचारी वागणारा तो संत नाही, तर जो जाणीजे भगवंत, ज्यांनी भगवंताला प्रत्यक्ष जाणलेला आहे, प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, तो खरा संत आहे. जानेसु संत अनंत समाना. तुलसीदास जे प्रसिद्ध उत्तर भागातले एक संत होऊन गेले की जानेसु संत अनंत समाना. अनंत म्हणजे जे अनंत तत्व आहे, ज्याला कुठलीही मर्यादा नाही, त्या अनंत तत्वाशी ज्यांनी ऐक्य अनुभवलं ते खरे संत आहेत. आपले परमपूज्य डॉक्टर काका त्यांनी एक छान अजून व्याख्या सांगून ठेवली आहे की जे महात्मे ज्यांनी सत तत्वाचा शोध घेतला, वेध घेतला, प्रत्यक्ष अनुभव घेतला, त्या सत तत्वाशी एकरूप होऊन ज्यांनी इतर लोकांना त्या सतच्या मार्गावरती अग्रेसर करायचा प्रयत्न केला, ते संत होय. ज्यांनी सतचा अनुभव घेतला आणि आता जे इतरांना सतच्या मार्गावर अग्रेसर करतात. तशी एक संत शब्दाची फार मोठी सुंदर व्यापक व्याख्या दिलेली आहे की ज्यांनी भगवंताला अनुभवलं, भगवंत अनंत आहे, स्वरूपाने मी देखील अनंत आहे, हे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आणि आता जे त्या मार्गावरती इतरांना देखील मदत करतात अग्रेसर करण्याचा, ते हे खरे संत आहेत. मग आपल्याला जर आपलं आत्मस्वरूप खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल तर मग संता ते पाहता गिवसावे. काय फरक पडेल सपोज आपण हे आत्मस्वरूप आपलं अनंत असीम परमात्मा आपलं मूळ स्वरूप आहे हे आपण नाही जाणलं, संतांच्या मागे नाही गेलो, तर त्यांनी आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे असा प्रश्न येऊ शकतो. आमचं बरंच चाललंय हो, सध्या छान चालू आहे, म्हणजे तब्येत चांगली आहे, 2 वेळेस जेवायला मिळतं, फिरायला जातो रोज, मतदान करतो, सगळ्या गोष्टी करतो. मग इथे हे सगळं जाणून घ्यायची काय आवश्यकता आहे, तर जोपर्यंत आपण स्वतःला या 5 फुटाच्या मर्यादित देहाशी तादात्म्याने आपण राहतो, मी म्हणजे देह असे मानतो, तोपर्यंत आपल्या जीवनातले जे अनेक वेगवेगळे ताप आणि समस्या आहेत त्यांचं समूळ निवारण कधीही होणार नाही, कधीही होणार नाही. रोज कुठले तरी आजार आहेत, एका आजाराचं निर्मूलन केलं की दुसरा येतो. कधी अपघात होतात, त्याच्यातून बरं होत नाही की दुसरा अपघात होतो. कधी लोक येऊन अपमान करतात, कधी बऱ्या गोष्टी होतात, कधी वाईट होतात, आणि ही मालिका अखंड चालू राहते. ती या देहाशी जोडलेली मालिका आहे. जोपर्यंत मला मी देह आहे असं वाटतं तोपर्यंत ही मालिका कधीही संपणार नाही. म्हणून संतांच्या मागे गेल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला आपल्या जीवनातल्या जेवढ्या काही समस्या आहेत त्याच्यातून खरंच बाहेर पडायचं असेल तर मग ते संता ते पाहता गिवसावे. संतांना पहा. संतांना पाहण्याचं महत्त्व काय आहे, आपण पहिलं बघितलं की संतांनी त्या आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ज्या आत्मस्वरूपाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे त्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. मराठीमध्ये म्हण एक, बोलाचीच कढी आणि पोलाचाच भात. म्हणजे संतांचं काम अशी बोलाची कढी नाही येते, दुसऱ्यांना सांगण्याची, प्रवचन देण्याची त्यांची ती पद्धत नाही आहे. त्यांनी स्वतः ते प्रत्यक्ष अनुभवलं. त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी शब्दबद्ध करून ठेवला. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला म्हणजे नेमकं काय झालं? उजेडी राहिले उजेड होऊन, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. मग तुकाराम महाराजांनी लिहिलंय, अणुरेणिया थोकडा. असं आम्हाला कधी स्वतःबद्दल वाटतं का? असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही थोकडेच वाटतो या 5 फुटाच्या देहा इतके. मग संतांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं, ज्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, म्हणून त्यांच्या पाठीमागे जायचं. दुसरं संतांचं महत्त्व आहे की संत आपले खरे हितचिंतक आहेत. मी देह नसून मी आत्मा आहे हे त्यांनी अनुभवल्यामुळे त्यांच्या जीवनातल्या सगळ्या दुःखांचं निवारण झालं आणि कायम टिकणारी शांती, आनंद, निर्भयता त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. आणि एवढं मोठं जे गबाड वैभव त्यांच्या हातात लागलं ते इतरांना सुद्धा त्यांच्या हाती लागावं. जे वैभव मी अनुभवतो ते वैभव इतरांनी सुद्धा अनुभवावं अशी संतांची मनापासून इच्छा, मनापासून तळमळ असते. आणि त्या तळमळीने ते आपल्यासाठी काम करतात. ते आपले खरे हितचिंतक आहेत. फार महत्त्वाची गोष्ट आहे ही समजावून घेणं की आपलं खरं हित कुठे आहे हे आपल्याला कळत नाही, आपल्या नातेवाईकांना कळत नाही, परंतु जगाच्या कल्याणात संतांची विभूती, हे कल्याण कुठे आहे हे दाखवून देण्यासाठीच संतांचा जन्म झालेला आहे.
आपल्या समाजामध्ये दुर्दैवाने संतांवरती फार मोठे आघात केले गेले, आरोप केले गेले की संतांना स्वतःला काहीही उद्योगधंदे नव्हते, आमच्यासारखं त्यांना नोकरीवर जायचं नव्हतं, आमच्यासारखे त्यांना मोठे मोठे व्यवसाय बघायचे नव्हते, दिवसभर आपले मंदिरात जाऊन टाळ कुटत बसायचे. संतांनी जर आपली सगळी बुद्धी समाजाच्या उत्थानासाठी लावली असती तर त्यांनी देखील विज्ञानाचे किती मोठे मोठे शोध लावले असते, अशा प्रकारचा एक आरोप आपल्या संत मंडळींवर केला जातो. ते दिवसभर टाळ कुटत बसले आणि त्यांनी समाजालाही तेच शिकवलं. ते स्वतः निष्क्रिय होते, त्यांनी समाज देखील निष्क्रिय केला, अशा प्रकारचे आरोप केले जातात. परंतु बघा, समाजाच्यासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, समाज कल्याणासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे. समाजाची एक बाहेरची आकृती आहे, एक आतली आकृती आहे. बाहेरची आकृती सुंदर करणारं विज्ञान आणि वैज्ञानिक आहेत, आतली आकृती सुंदर करणारे संत आणि संत वाङ्मय आहेत. बाहेरची आकृती, समाज आपला बाहेरून खूप सुशोभित आहे, आपलं जीवन, आपले कपडे, आपलं घर, आपले पडदे, TV, रेफ्रिजरेटर सगळं व्यवस्थित आपल्या घरात डेकोरेट करून शोभायमान करून ठेवलेलं आहे. घरामध्ये, समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांचं जीवन विज्ञानाने सुंदर आणि समृद्ध केलेलं आहे बाहेरून. परंतु एखादी सुंदर तरुणी असेल, बाहेरून खूप सुंदर आहे, बाहेरून खूप मेकअप केलेला आहे, परंतु आतून एखाद्या दुर्धर रोगाने ग्रस्त असेल तर त्या बाहेरच्या सौंदर्याचा काय उपयोग. तसा आपला समाज बाहेरून सुशोभित आहे आणि आतून किडलेला आहे, आतून पोखरलेला आहे, त्या समाजाचा काय उपयोग. म्हणून संतांनी जे कार्य केलं ते अंतर्बाह्य समाज सुंदर व्हावा, बाहेरच्या आकृतीमध्ये देखील प्रगती व्हावी, आतमध्ये देखील समाज निर्भय, शांत, समाधानी, सुखरूप व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. ते आपले खरे हितचिंतक आहेत, म्हणून संतांच्या मागे जावं. तै संता ते पाहता गिवसावे. तिसरी महत्त्वाची संतांची गोष्ट की ते जेव्हा समाजाला प्रबोधन करतात तेव्हा समाज ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर येऊन ते आपल्यासाठी प्रबोधन करतात. ते भलेही जाऊन 10-12 तास ध्यान करत असतील, तपश्चर्या करत असतील, पण आपल्याला तसं सांगत नाहीत. ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, आपल्याला शक्य आहे का भिंत चालवणं. आपल्याला कोणालाही शक्य नाही. तुकाराम महाराज चालले होते तेव्हा त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, आपल्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तर काय होईल. एकनाथ महाराजांच्या अंगावर एक माणूस येऊन थुंकला 50-100 वेळेस, आपल्या अंगावर कोणी येऊन थुंकलं तर काय होईल. मग संतांनी जे केलं ते तुम्ही तसंच करा, संत जसे वागले तुम्ही तसंच वागा असं ते म्हणत नाहीत. तर आपल्या स्तरावर येऊन आपल्यासारख्या लोकांनी कशा प्रकारे अभ्यास करावा, साधना करावी याचं सुंदर मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे. त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला की आपल्याला कळतं की माझ्या स्तरासाठी, मी आज जिथे आहे तर माझ्यासाठी कुठली साधना उपयोगाची आहे, नेमकं मी काय केलं पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन आपल्याला त्यांच्या वाङ्मयातून मिळतं. आणि सगळ्यात मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं मार्गदर्शन करण्यासाठी, एवढं मोठं जे घबाड आत्मज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संत जेव्हा प्रयत्न करतात त्याच्या बदल्यात ते आपल्याकडून काहीही मागत नाहीत. अत्यंत निस्वार्थी, अत्यंत निष्काम असे हे आपले साधू महात्मे संत. फार सुंदर कथा आहे बघा की किती निस्वार्थी. व्यवहारामध्ये असं आहे की माझ्याकडे जर एखादी फार मोठी घबाड असेल तर ते शक्यतो लोकांना कळूच नये म्हणून मी आधी प्रयत्न करते. म्हणजे लोकांना देणं वाटणं तर फार दूरची गोष्ट राहिली, आधी कळलंच नाही लोकांना तर बरं होईल अशी माझी एक धारणा असते. द्यायची वेळ आली तर मी लोकांना देते, परंतु त्याच्या बदल्यात लोकांनी मला काहीतरी दिलं पाहिजे, असा आपला सगळा देवाणघेवाणीचा व्यवहार असतो. कबीर, संत कबीर सगळ्यांना परिचयाचे आहेत. उत्तर भारतामध्ये संत कबीर नावाचे एक मोठे संत होऊन गेले. त्या संत कबीरांचा एक छोटा मुलगा, त्याचं नाव होतं कमाल, 7-8 वर्षाचा मुलगा होता. कबीर स्वतः फार मोठे रामभक्त होते आणि त्यांचा हा मुलगा कमाल हा देखील जन्मल्यापासून रामाची भक्ती करायचा. 7-8 वर्षाचा झाला आणि म्हणाला की बाबा मला जरा बाहेर तीर्थक्षेत्री जाऊन यावंसं वाटतंय. कबीर म्हणाले जा, अगदी अवश्य जा. आजकालचे आईवडील जसे मुलांना घराच्या बाहेरच पडू देत नाही तसे नव्हते तेव्हा. कबीर म्हणाले जा, अवश्य जा. मला जे आठवतं की सुरुवातीला तो कमाल निघाला आणि द्वारकेला गेला, अजूनही काही तीर्थक्षेत्रांना गेला,
रामाचं फार सुंदर भजन करायचा, कीर्तन करायचा आणि अनेक हजारो लोकांना त्यांनी रामनामाच्या या गोडी लावून दिली, भक्ती मार्गावरती अग्रेसर केलं. असाच त्या एका तीर्थक्षेत्रामध्ये एक श्रीमंत सावकार होते. ते त्याच्या कीर्तनावर फार खुश झाले की किती रे तू बाळ, किती छान कीर्तन करतो, किती लोकांना तू भक्तीची गोडी लावलीस. हा घे, हा माझ्याकडचा हिरा. हिऱ्याचा एक कंठा काढून त्याच्या हातामध्ये देतात. कमाल म्हणतो, नको, माझ्या आईबाबांना आवडणार नाही, असा हिरा वगैरे नको मला. मला जर कोणी हिरा दिला तर मी काय म्हणेल, अहो असा एकच हिरा काय, 2-4 हिरे असलेले नेकलेस द्या की. तसं नाही. कमाल काय म्हणाला, नको, माझे आईबाबा रागवतील. त्या सावकाराने खूप आग्रह केला की नाही नाही, तू फार छान कीर्तन केलं, मी खुश आहे तुझ्यावरती, तू हा हिऱ्याचा कंठा घेऊन जा घरी. तो छोटा 7-8 वर्षाचा मुलगा हिऱ्याचा कंठा घेऊन आपल्या घरी येतो, आपल्या बाबांना दाखवतो आणि तो बघितल्या बघितल्या संत कबीरांना, त्याच्या बाबांना मूर्छा येते आणि भोवळ येऊन ते खाली पडतात. शुद्धीवर आल्यावरती त्यांची पत्नी विचारते, अहो काय झालं? तो म्हणतो की माझ्या मुलाने रामनाम विकलं आणि विकून तो हा हिरा घेऊन आला. आत्ताच्या आत्ता जाऊन तो हिरा परत करून ये. अतिशय हलाखीची परिस्थिती होती या संत कबीरांची. त्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत, रामनामाच्या बदल्यात पैसे स्वीकारले नाहीत. इतके जे निस्वार्थी, इतके जे निष्काम असे संत जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट त्यांच्या वाङ्मयातून सांगतात, त्यांच्या चरित्रातून जेव्हा एखादा आदर्श उभा करतात, तो आपल्याला स्वीकारायला काय हरकत आहे. म्हणून ज्या आत्मस्वरूपाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची, जे शोधायचं, ते संता ते पाहता गिवसावे. म्हणून संतांना पहा. संतांना पहा म्हणजे नेमकं काय करा, त्यांच्या मागे जे आहे कळलं, हे पटलं, परंतु त्यांना पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं. त्यांचं जाऊन दर्शन घेतलं, एक नमस्कार केला, पायावर डोकं ठेवलं, नारळ फोडला की आपलं काम झालं, असं आहे का. संतांना पहा म्हणजे त्या पहा शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळ्या स्तरावर आपण त्याचा विचार करू शकतो. संतांना पहा म्हणजे पहिला अर्थ आहे पाहण्याचा की संत चरित्रांचा अभ्यास करा. मी म्हटलं की महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. अनेक संतांची चरित्र, कशा पद्धतीने ते जीवन जगले, कशी त्यांनी साधना केली, कसा त्यांनी शास्त्राभ्यास केला, अनुभूती आल्याच्या नंतर ते कसे जगले, अशा अनेक गोष्टींचे धडे आपल्याला केवळ त्यांच्या चरित्राकडे बघून पाहायला मिळतात. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, त्यांचे गुरु सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, परमपूज्य ह.भ.प. खंदारकर महाराज. त्या खंदारकर महाराजांचं चरित्र आपल्या इथे शिवगडला उपलब्ध आहे. वाचलं नसेल तर अवश्य घ्या, अगदी छोटंसं आहे ग्रंथ. फार प्रेरणादायी ग्रंथ आहे आपल्या खंदारकर महाराजांचं चरित्र. त्यांच्या कन्यका, 3-4 कन्यका त्यांनी एकत्रित येऊन ते प्रसिद्ध केलं 1-2 वर्षांपूर्वी. आपले परात्पर गुरु खंदारकर महाराज यांनी ज्ञानेश्वरी, हरिपाठ याच्यावरती विस्तृत भाष्य केलेलं आहे, इतरही ग्रंथांवर केलेलं आहे. परंतु ते जेव्हा या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लेखन करत होते, ओव्यांचा अर्थ लिहून काढत होते, तेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. दिवसभर त्यांचा जो दिनक्रम तो अत्यंत व्यस्त दिनक्रम होता. रोज कीर्तनं, प्रवचनं, भेटायला येणारे लोक, शंका समाधान, आणि त्यांना लेखन करायला वेळच मिळत नसे. अशा वेळेस ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचा अत्यंत गहन अर्थ लिहिताना ते कायम आपल्याबरोबर कागद ठेवायचे. एसटीच्या बसस्टँडवर बसची वाट बघताना, रेल्वेच्या स्टँडवर रेल्वेची वाट बघताना, वेटिंग रूममध्ये, नदीच्या काठी, जिथे कुठे वेळ मिळेल, 5 मिनिट जरी वेळ मिळाला तरी ते ग्रंथ हातामध्ये घेऊन, ओव्या हातामध्ये घेऊन ग्रंथलेखन करत होते. ते स्वतः प्रापंचिक होते, गृहस्थ होते. आपल्या सगळ्यांचा हा गैरसमज असतो की आपण आता प्रापंचिक आहोत, आपण व्यावसायिक आहोत, माझ्या मागे फार जबाबदारी आहेत आणि मला हे यातलं काहीही करायला वेळ मिळत नाही, जमत नाही. घरातलीच कामं इतकी असतात, तीच संपत नाही. ज्ञानेश्वरीचं लिखाण वगैरे कधी करणार आम्ही, कधी वाचन करणार, अभ्यास तरी कधी करणार. संतांनी स्वतः हे दाखवून दिलं. आपल्या खंदारकर महाराजांच्या पत्नी होत्या, त्यांना 3-4 कन्यका होत्या. हे सगळी गृहस्थी, एवढा मोठा मठ सांभाळून देखील त्यांनी एवढ्या मोठ्या ग्रंथांचा अभ्यास केला, लेखन देखील केलं. बसच्या स्टँडवरती हरिपाठाचा जेव्हा त्यांनी, हरिपाठ भाष्य या ग्रंथाचा जेव्हा त्यांनी अर्थ लिहिला, बघायला मिळालं की आपण दुर्दैवी आहोत. त्यांनी पूर्ण 27 अभंगांचा अर्थ लिहिला होता. आज जो आपल्याकडे हरिपाठ उपलब्ध आहे त्याच्यामध्ये फक्त पहिल्या 3 अभंगांचा अर्थ उपलब्ध आहे.
बाकीचे सगळे त्यांनी लिहिलेले अर्थ ते कागद ओले झाले आणि नष्ट झाले, काळाच्या ओघात ते कधीच प्रकाशित केले गेले नाहीत. पण त्या 3च अभंगांचा अर्थ त्यांनी इतका गहन आणि सुंदर लिहिलेला आहे. त्या ग्रंथलेखनाच्या वेळेस त्यांना मठामध्ये आश्रमामध्ये एकांत मिळत नसे, म्हणून ते एका पडक्या वाड्यामध्ये शेजारी जाऊन थांबत असत. त्या पडक्या वाड्यामध्ये सगळं उत्सवाचं सामान, काही मंडप, काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तिथे एक लोखंडाची टाकी होती. त्या लोखंडाच्या टाकीमध्ये असं सगळं जुनं पडीक सामान होतं. तिथे साप, पाली, झुरळं, उंदीर ह्याचा सुळसुळाट होता आजूबाजूला. अशा त्या पडक्या वाड्यात त्या लोखंडी टाकीला बसून त्याला टेकून त्यांनी हरिपाठासारख्या ग्रंथावरती एवढं गहन भाष्य केलेलं आहे. प्रपंच सांभाळताना देखील परमार्थामध्ये इतका गहन अभ्यास वेळ काढून आपल्याला करता येतो हे संत आपल्या चरित्रातून प्रत्यक्ष दाखवून देतात. संता ते पाहता गिवसावे. मग एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेळ काढून, जागा नाही, आपल्यासारखे एवढे छान AC खोल्या आणि एवढे छान हवा प्रकाश असलेल्या खोल्या त्यांना उपलब्ध नव्हत्या. तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास केला, तर मग आपल्याला अभ्यास करायला काय हरकत आहे. म्हणून ते संता ते पाहता गिवसावे, संत चरित्रांचा अभ्यास करावा. आणि असं गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आहे, अवश्य घेऊन वाचा. की प्रापंचिक होते, परंतु अतिशय छान त्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या वेगवेगळे स्वभावाचे पैलू दिलेले आहेत. छान पोहायचे, हस्ताक्षर खूप सुंदर होतं, रसिक होते, आनंदाने जेवण करायचे. प्रपंच करता करता आपल्याला बऱ्याचदा भीती असते की हे सगळं सोडून कुठेतरी जावं लागेल. हिमालयात गेल्यावर, वनात गेल्यावर, आश्रमात गेल्यावर परमार्थ होतो असं नाही. ठाईच बैसोनी करा एकचित्त. आपल्याला काय सांगितलंय, जिथे आहोत तिथेच बसा आणि एकचित्त व्हा. वेळ काढा, प्रपंचातून अभ्यास करा, म्हणजे त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. संता ते पाहता. मग संतांना पाहण्याचा अर्थ म्हणजे पहिला अर्थ काय की त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करा. आपल्या इथे चरित्र आहेत, ती घेतली नसतील तर अवश्य घ्या, ती वाचन करा. त्याच्यातून फार मोठी प्रेरणा आपल्याला मिळते. संतांना पाहायचं म्हणजे दुसरं काय करायचं, तर शक्य असेल तर प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात जाऊन राहण्याचा काही काळ तरी प्रयत्न करावा. 24 तास कोणाच्याच बरोबर जाऊन राहणं आजच्या काळात शक्य नाही. फार थोडा सहवास आपल्याला एखाद्या संत महात्म्यांचा मिळतो आणि मिळू शकतो. जेव्हा आपण प्रत्यक्ष एखाद्या संतांच्या सहवासात जातो आणि काही क्षण जरी आपण त्यांच्या सहवासात घालवले, त्याचा फार मोठा प्रभाव आपल्या विचारांवर, आचारांवर आणि स्वभावावर पडतो. संतांच्या प्रत्यक्ष सहवासाचा फार मोठा प्रभाव. आपण सगळे इथे शिवगडला कशासाठी येतो? आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांचं केवळ दर्शन व्हावं. बोलले नाहीत तरी चालतील, पण त्यांचं केवळ दर्शन व्हावं या लालसेने येतो आपण. का? कारण की त्या दर्शनाचा, तेवढ्या काही क्षणाच्या दर्शनाचा आपल्या स्वभावावर, आचार विचारांवर फरक पडतो. अशा प्रकारे जेव्हा संतांचं दर्शन होतं काही काळ प्रत्यक्ष, त्याचा एक फार मोठा परिणाम म्हणजे आपल्या मनातले जे दुष्प्रवृत्ती असते ते दुष्प्रवृत्ती हळूहळू कमी होण्यास मदत होते. आपल्याला असं वाटतं की आपण फार सत्प्रवृत्तीचे आहोत, चांगलं वागतो, आम्ही लोकांना मदत करतो, धार्मिक आहोत, वाईट वागत नाही असं आपल्याला वाटतं स्वतःबद्दल. असं आहे की दुर्योधन, दुःशासन यांच्या इतके आपण कपटी नसू, रागीट नसू, पण थोड्याफार छोट्याशा प्रमाणात का होईना पण रावणाची एखादी छटा, छोटीशी एखादी दुर्योधनाची छटा, दुःशासनाची, असे छोटे छोटे बारीक सारीक छटा आपल्यामध्ये सुद्धा असतात. छोटी मोठी दुष्प्रवृत्ती आपली देखील असते. सगळ्यांना राग येतो, सगळ्यांना मत्सर वाटतो, सगळ्यांच्या मनात लोभ आहे, सगळ्यांच्या मनात भीती आहे, चिंता आहे. आणि हे दुष्प्रवृत्तींचा, विकारांचा परिणाम जर आपल्यावरचा कमी व्हायचा असेल तर प्रत्यक्ष संतांच्या सहवासात जाऊन राहा. भले भले जे दुराचारी लोक आहेत ते देखील संतांच्या सहवासात राहून पालटले, मग आपल्या छोट्या मोठ्या दुष्प्रवृत्ती जायला काय हरकत आहे. एकनाथ महाराजांच्या चरित्रातली कथा आहे, ऐकली असेल कदाचित सगळ्यांनी. एकनाथ महाराज स्वतः शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध होते, परंतु महाराजांचे जावई हे दुष्प्रवृत्तीचे होते असं मानलं जायचं त्या काळामध्ये. एकनाथ महाराज जसे अत्यंत सदाचारी सत्शील होते, तशी त्यांची मुलगी देखील अत्यंत सदाचारी सत्शील स्वभावाची होती.
लग्न करून गेली आणि लग्न करून जेव्हा पतीच्या घरी गेली, सासरी गेली, तेव्हा तिला कळलं की आपल्या पतीला अनेक व्यसनं आहेत. अपेयपान करा, शिवाय ते दुसऱ्या एका परस्त्रीच्या नादी लागलेले आहेत. लग्न झाल्यावर कळलं. कोमेजून गेली मुलगी, पण घरी येऊन तिने तक्रार केली नाही. आपल्या हल्ली कसं की जरा काही सासरी गडबड झाली की माहेरी फोन, माहेरी गडबड झाली की सासरी फोन, असं त्या काळी प्रकार नव्हता. सासरी गेली, सासरी गुण्यागोविंदाने नांदण्याचा प्रयत्न करत होती. 1-2 वेळेस घरी आली आणि तिचा तो कोमेजलेला चेहरा बघून नाथ महाराजांनी ओळखलं की आपल्या मुलीचं काहीतरी समस्या असावी. दिवाळ सण आला आणि दिवाळ सणाच्या वेळेस अशी प्रथा आहे आपल्याकडे की मुलीला आणि मुलीच्या सासरच्यांना घरी बोलवायचं. मुलीला रीतसर आमंत्रण केलं. नाथ महाराजांच्या घरचा दिवाळ सण. श्रीमंत होते, जहागीरदार होते, गावातल्या बऱ्याच प्रतिष्ठित लोकांना बोलावलं. या मुलीला तिच्या सासरच्यांना बोलावलं. दिवाळीचा दिवस आला, ही मुलगी आपल्या घरी आली, तिच्या सासरचे इतर लोक आले, पण जावयाचा पत्ताच नाही. मग आता काय करायचं? पंक्ती वाढायची वेळ आली. मग नाथ महाराजांनी श्रीखंड्या, त्यांच्या घरी जो काम करणारा श्रीखंड्या, त्याला म्हटलं की जा रे, जरा ते जावयांना बोलवून आण, कुठे आहेत ते. श्रीखंड्या जायच्या आधी त्यांनी आपल्या घरच्या एका छोट्या मोठ्या सेवकाला पाठवलं, नोकराला, की जा आणि त्या जावई बापूंना बोलवून आणा की सगळेजण दिवाळीची इथे घरी वाट बघतायत. तो नोकर जातो आणि म्हणतो की तो त्या दुसरीच्या घरी पडलेला आहे जावई, तो काही आत्ता येणार नाही दिवाळ सणाच्या वेळेस, दुसऱ्या स्त्रीच्या घरी आहे तो. निरोप येतो घरी. मग त्या साध्या नोकऱ्याकडून बधत नाही, म्हणून मग नाथ महाराज श्रीखंड्याच्या कानामध्ये एक युक्ती सांगतात की तू जाऊन जावयाला हे सांग आणि त्याला घेऊन ये इथे. श्रीखंड्या असतो आणि श्रीखंड्या जातो. तो जो जावई आहे तो त्या दुसऱ्या परस्त्रीच्या घरी बसलेला असतो. श्रीखंड्या त्याच्या कानामध्ये जाऊन सांगतो की तुझ्या सासऱ्यांनी म्हणजे नाथ महाराजांनी तुला एक निरोप दिलाय की इथे तू जिच्या घरी बसला आहेस ना, त्याच्यापेक्षाही अधिक सुंदर, अधिक रूपवान, लावण्यवती अशी नाथ महाराजांच्या घरी आहे. तू तिकडे चल, म्हणजे मग तिचं दर्शन करून देतो. बघा, असा जो दुष्प्रवृत्तीचा माणूस असतो, कामवासनेनी ग्रासलेला माणूस असतो, त्याला जितकं मिळालं ते कधीच पुरेसं नसतं. त्याला एकदम आश्चर्य वाटतं की हिच्याही पेक्षा सुंदर, आणि आपले सासरे पण आपल्यासारखेच दिसतात बहुतेक. इतके दिवस त्यांनी लपवून ठेवलं, कधी सांगितलं नाही आम्हाला. कोण आहे कोण आहे, त्याच्या मनात उत्कंठा जागृत होते की लगेच तयार होतो जायला. श्रीखंड त्याचा हात घेऊन घरी येतो. घरी येतो, ह्याच्या मनामध्ये सारखे विचार, कोण असेल ती, कशी असेल, किती सुंदर असेल. घरी येतात जावयाला घेऊन, तर इकडे सगळे लोक वाट बघतायत, पंक्ती वाढायची वेळ झाली. नजर शोधतीये, कुठे कुठे त्या जावयाची नजर. नाथ महाराज त्याचं स्वागत करतात, म्हणतात या जावई बापू बसा. एकदम तर काही प्रश्न विचारता येत नाही म्हणून तो जावई शांत बसतो. आणि मग आता पंक्ती वाढल्या जातात. हा मुकाटपणे पंक्तीमध्ये जेवायला बसतो. एक एक जण वाढायला येते, अरे ही तर सासू आहे, ही तर कोण अजून भावजय आहे वगैरे वेगवेगळे तो बघत राहतो. एकदा बायको येते वाढायला, ही असेल का, ती असेल का. त्या जावयाच्या मनातली उत्कंठा क्षणोक्षणी वाढते की ती सुंदर कोण आहे, ती लावण्यवती कोण आहे. सगळी पंगत संपते, विडापान होतं. आता याचा धीर अगदी अधीर होतो, उतावळा होतो की कुठे मला ती बघायला मिळेल. आणि असा जेव्हा आवेग, कामवासनेचा आवेग जेव्हा अत्यंत प्रबळ होतो, तेव्हा माणूस सगळी लाज लज्जा सोडतो, आपल्या सासऱ्यांच्याकडे जातो आणि म्हणतो तुम्ही मला निरोप पाठवला की एक सौंदर्यवती, लावण्यवती तुमच्याकडे आहे, ती कुठे आहे, मला दाखवा ना. नाथ महाराज त्याचा हात पकडतात आणि नाथ महाराजांच्या हाताचा त्याला स्पर्श होतो पहिल्यांदा. बघा, इतका दुष्प्रवृत्तीचा माणूस आहे, पहिल्यांदा त्यांचा स्पर्श होतो. नाथ महाराज त्याचा हात ओढत धरून त्याला ओढत घेऊन आपल्या घरच्या मंदिरामध्ये जातात. आणि घरच्या मंदिरामध्ये जी सुंदर मूर्ती आहे, भगवंताची सुंदर मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, ती त्या जावयाला दाखवतात. आणि त्यांनी केलेल्या स्पर्शाचा परिणाम आणि त्या मूर्तीचं दर्शन याचा एकत्रित परिणाम म्हणून तो जावई तिथे बसतो आणि बसल्या बसल्या त्याची समाधी लागते. पुढे ती सगळी कथा आहे, तो सत्प्रवृत्तीचा होतो वगैरे. परंतु संतांच्या एका स्पर्शाने जो आवेग आहे, जो विकारांचा आवेग आहे, जी दुष्प्रवृत्ती आहे, जी दुराचारी अधमवृत्ती आहे, ती किती प्रमाणात कमी होते बघा. स्पर्शच झाला पाहिजे असं नाही, त्यांची कृपा दृष्टी
त्यांची नुसती कृपेची दृष्टी जरी आपल्यावरती पडली तरी फार मोठ्या प्रमाणात आपल्यामधली दुष्प्रवृत्ती कमी होऊ शकते. आणि ज्या आत्मस्वरूपाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे ते आत्मस्वरूप निर्मलम, निष्कलम, शांतम. त्याच्यामध्ये कुठलाही मल नाही, मलिनता नाही. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये मल आहे तोपर्यंत त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेणं कधीही शक्य नाही. म्हणून संतांच्या सहवासात राहिलं की असे आपले विकारांचे मल, आपल्यातली जी वाईट प्रवृत्ती आहे ती हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणाने का होईना कमी होते. संस्कृतमध्ये एक छान सुभाषित आहे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापं तापंच दैन्यंच घ्नन्ति संतो महायशाः. त्याचा अर्थ आहे या श्लोकाचा की गंगा माता, गंगा पापम केवळ आपलं पाप नष्ट करते. शशी तापम म्हणजे चंद्राची जी शीतल किरणं आहेत ती केवळ आपला ताप नष्ट करतात. गंगा पाप नष्ट करते, चंद्राची किरणं आपला ताप नष्ट करतात. कल्पतरू आपलं दैन्य किंवा दारिद्र्य नष्ट करतो. परंतु संत जे आहेत ते आपलं पाप, आपला ताप आणि आपलं दैन्य, दारिद्र्य या सगळ्यांचं हरण करतात. म्हणून आपल्याला पाप, ताप आणि दैन्य हे जर हरण करून घ्यायचं असेल तर संता ते पाहता गिवसावे, म्हणून संतांच्याकडे जा. आपली दुष्प्रवृत्ती कमी होते. पण असं आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला संतांच्याकडे जाणं शक्य नसतं. प्रत्येक वेळेस त्यांचा स्पर्श, त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल ही शक्यता नाही. एक तर मुळात असे फार कमी आत्मज्ञानी संत या समाजामध्ये उपलब्ध आहेत. मनुष्याणाम सहस्त्रेषु, हजारांमध्ये एखादाच या मार्गाला लागतो. त्याच्यापैकी एखादाच साधना करतो, एखाद्यालाच आत्मज्ञान होतं. फार कमी तुरळक महात्मे असे असतात. मग जेव्हा असे प्रत्यक्ष संत आपल्या वाट्याला येत नाहीत तेव्हा काय करावं तर संत वाङ्मयाचा अभ्यास करावा. बघा, आपण सुरुवातीला बघितलं संता ते पाहता म्हणजे एकतर त्यांचं चरित्र पाहावं, दुसरं प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात राहावं, आणि हे दोन्ही जमत नसेल तर त्यांच्या किंवा या दोन्हीच्या बरोबर त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. आत्ता जे आपण करतो ते पारायण आहे. ते पारायण देखील आवश्यक आहे, वाचन देखील आवश्यक आहे. पण पारायण वाचनाच्या बरोबर काय आपल्याला माऊलींना सांगायचं आहे, काय आपल्याला तुकाराम महाराजांना सांगायचं आहे, त्या ओव्या, त्या अभंग काही निवडक, पूर्ण 9000 ओव्यांचा अभ्यास करायची गरज नाही. काही निवडक या महत्त्वाच्या मुद्द्याच्या ओव्या घेतल्या आणि त्याच्यावर सखोल चिंतन केलं तर आपल्याला आपलं आत्मस्वरूप गवसण्यासाठी काही एक दिशा मिळते. त्या दिशेने आपली वाटचाल होते. नको रे मना, क्रोध हा खेदकारी, समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा हे वाचलं होतं, क्रोध हा खेदकारी, याला काय म्हणतात वाङ्मयाचा अभ्यास. की आपल्या मनात जेव्हा राग येतो तेव्हा त्या रागाचं, त्या क्रोधाचं सगळ्यात जास्त त्रास, सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं. मनामध्ये माझ्या राग आहे, समोरची व्यक्ती, माझा मुलगा, त्याने माझं अजिबात ऐकलं नाही, भयंकर राग आला. असं भयंकर राग आल्यावर त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला स्वतःला होतो. मुलापर्यंत तो राग पोचतो की नाही ही वेगळी गोष्ट आहे, त्याच्यावर परिणाम होईल की नाही ते काही सांगता येत नाही. पण जेवढा वेळ माझ्या मनात राग आहे तेवढ्या वेळापुरती मी स्वतः त्रस्त आहे. आणि मी जोपर्यंत त्रस्त आहे तोपर्यंत मला आत्मस्वरूपाचा अनुभव येणार नाही. मग हा जो क्रोध आहे, हा जो मत्सर आहे, हे अत्यंत मत्सराने माणूस जळतो. आणि हे विकार जेवढे जास्त आपल्या मनामध्ये असतील तेवढे आपल्या आत्मस्वरूपापासून आपण अधिक दूर असू. म्हणून संत आपल्या वाङ्मयामध्ये आपल्याला परोपरीने समजावून सांगतात की किती वेगवेगळ्या प्रकारे हे कामक्रोधाचे जे विकार आहेत ते आपल्याला कमी करता येतील, त्याचा आवेग आपल्याला कमी करता येतो. तशा पद्धतीने ते विकार कमी करण्यासाठी संत आपल्याला प्रवृत्त करतात. काम क्रोध लोभ नासे माया तृष्णा गाता गुण तया विठोबाचे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हे विकार कसे कमी करायचे आपल्याला समजावून सांगतात. म्हणून संता ते पाहता गिवसावे, संतांना पहा म्हणजे त्यांच्या वाङ्मयाचा, एखाद्या ओवीचा, एखाद्या अभंगाचा मनापासून विचार करा, मनापासून अभ्यास करा आणि ते आत्मसात करायचा प्रयत्न करा.
आपल्यातले विकार कमी होतात, दुष्प्रवृत्ती कमी होते आणि तिसरी अजून महत्त्वाची गोष्ट की आपल्यातली सत्प्रवृत्ती, सद्गुण थोडेसे वाढीला लागतात. आम्ही सदाचारीच आहोत, आम्ही मदत करतो लोकांना, चांगलं वागतो, पण ते नुसतं चांगलं वागणं पुरेसं नसतं. आत्मानुभव येण्यासाठी ती सत्प्रवृत्ती वाढीला लागली पाहिजे आणि ते सद्गुण देखील जोपासले गेले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी संतांच्या सहवासात होतात, त्यांच्या वाङ्मयाच्या सहवासात होतात. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तैसे हारपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे. माझा आत्मस्वरूप जो मूळचा अनंत असीम परमात्मा आहे तो जणू हरवलेला आहे. त्याच्यासाठी तो शोधण्यासाठी संतांच्या मागे जा, कारण की त्यांना आपल्या हिताची काळजी आहे. त्यांनी स्वतः त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला आणि त्याचा आपल्याला अनुभव यावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत. आणि त्यांच्या चरित्रातून, वाङ्मयातून आणि प्रत्यक्ष त्यांच्या दर्शनातून आपल्याला दिशा मिळते. हा सगळा विषय झाला. आणि म्हणून आपल्यासाठी काय सूचना आहे की त्यांना पहा. दुसरं, त्यांना वानावे म्हणजे त्यांचीच स्तुती वर्णन करा. चर्चा करतो आपण खूप व्यवहारामध्ये, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार अशी आपण आता दिवसभर बसून आज इथे चर्चा केली, स्तुती केली. या पार्टीचे लोक किती चांगले, तो उमेदवार किती चांगला, त्यांनीच व्हायला पाहिजे मुख्यमंत्री, त्यांनी अजिबात व्हायला नको, अशी आपण दिवसभर बसून चर्चा केली, निंदा स्तुती केली इतर लोकांची. त्यांनी उद्याच्या निकालामध्ये काही फरक पडणार आहे का? मतदान करायच्या वेळेस फक्त योग्य व्यक्तीला मतदान करा एवढंच आपल्या हातामध्ये. सगळ्यांनी मतदान केलं ना, मतदान केल्याच्या नंतर त्याच्यावरती चर्चा करून काही उपयोग नसतो. मग चर्चा कशाची करायची? वानावे ऐकावे तेची सदा. एकदा आपलं काम करून झालं व्यवहारातलं, मग ते घरातलं असो, कुटुंबातलं असो, समाजातलं असो, व्यवसायातलं असो, राजकारणातलं असो, आवश्यक ते काम करून झालं की जी चर्चा व्हावी, जो अभ्यास व्हावा, जे एकमेकांच्या मध्ये बोलणं आहे ते केवळ या संत वाङ्मयाविषयी व्हावं. संतांच्याबद्दल का बोलायचं आणि संत वाङ्मय का बरं ऐकायचं? कारण की आपल्याला जे बंधन आहेत, ज्या ग्रंथी आहेत, त्याच्यातून सोडवून त्या आत्मस्वरूपापर्यंत नेण्याचं काम हे संतच करणार आहेत. असं आहे की ज्या परमात्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा, ते परमात्मा स्वरूप हे निर्बंध आहे, हे अमर्याद आहे. त्याच्यावरती कुठलंही बंधन नाही, कुठलीही मर्यादा नाही. आणि आपण मात्र सगळ्या मर्यादेंनी बांधलं गेलेलो आहे. मी देह आहे, सगळ्यात पहिली मर्यादा. हे दृश्य विश्व सत्य आहे, आपल्याला हे सगळं खरं वाटतं, ही दुसरी मर्यादा. मी करता भोगता आहे, ही तिसरी मर्यादा. शास्त्रीय भाषेत याला ग्रंथी म्हणतात. या 3 ग्रंथी आहेत: देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व. या 3 ग्रंथींनी आपण बांधले गेलेलो आहोत. जो मनुष्य स्वतः बांधला गेलेला आहे, बंधे को बंधा मिले, छूटे कौन उपाय, कर संगती निर्बंधकी, पलमे लेय छुडाय. माझेही हात बांधलेले, तुझेही हात बांधलेले, मग तुझ्याकडे येऊन काय उपयोग, असं लोक मला म्हणतात. ज्यांचे हात बांधलेले नाहीत त्यांच्याकडे गेलं तर ते मला सोडवतील. मग ज्यांचे हात बांधलेले नाहीत, ज्यांची वृत्ती बांधलेली नाही, असे फक्त केवळ संत आहेत. आणि ते संत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे निरनिराळे उपाय सांगतात. आणि ही जी 3 मुख्य बंधनं आहेत, देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व, या 3 ग्रंथींमधून आपली हळूहळू सोडवणूक करतात. स्टेप बाय स्टेप, क्रमाक्रमाने. एकदम आपल्याला हिमालयाच्या शिखरावर घेऊन जात नाहीत. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ते आपल्याला, आपण हे जे या मनुष्य देहामध्ये जन्माला आलेलो आहोत त्याचं महत्त्व समजावून सांगतात. मी म्हटलं बघाशी की आपल्याला ज्या गोष्टी सहजासहजी मिळाल्यात ना, त्याची आपल्याला किंमत नसते. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला मराठी भाषा येते, तर इतक्या या गोष्टी अंगवळणी पडल्यात की त्याची आपल्याला किंमतच बऱ्याचदा राहत नाही. तसाच हा नरदेह आपल्याला मिळाला, यातला प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे, प्रत्येक क्षण आपण कशा प्रकारे वापरायला हवा याची आपल्याला जाणीवच नसते. म्हणून मग आपण राजकारणाच्या चर्चा, कधी क्रिकेटच्या चर्चा, कधी समाजकारणाच्या चर्चा, कधी नुसतं गॉसिप करायचा, असा आपला वेळ अनंत वाचाळ त्या कैसेनी तो हरी कसा मिळेल, असा अनंत वाचाळा आपण बरळत बसलो तर तो हरी कसा प्राप्त होईल. म्हणून आपल्याला संत सगळ्यात पहिल्यांदा सांगतात की नरदेह हा जो तुला मिळाला आहे त्याचं तू महत्त्व जाणून घे. एकनाथ महाराजांची एक फार सुंदर ओवी आहे.
84 लक्ष योनी प्रती जे कोटी कोटी फेरे होती. 84 लक्ष योनी आहेत. त्या योनींमध्ये कोट्यावधी वेळेस आपण फेरे मारले तरी नरदेहाची प्राप्ती अवचटे लाहती निज भाग्ये. फार मोठं भाग्य. कोट्यावधी फेरे आपण जेव्हा त्या 84 लक्ष योनीतून केले तेव्हा फार मोठ्या भाग्याने अवचट या नरदेहाची प्राप्ती मिळालेली आहे. याचा योग्य कारणासाठी उपयोग करा, योग्य कृतीमध्ये उपयोग करा. 84 लक्ष योनी. असंच एक गंमत कुतूहल मला वाटलं म्हणून शोध घेतला. दासबोधामध्ये आपल्या समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे की 84 लक्ष योनी कोणत्या कोणत्या आहेत. माहिती असावं एक आपल्याला, आपण अभ्यासक आहोत. 9 लाख प्रकारचे जळचर, 20 लाख पशु, 10 लाख पक्षी, 30 लाख वृक्षवेली, 11 लाख कृमी कीटक आणि 4 लाख माणसं, अशा एकूण 84 लक्ष योनी आहेत. यावेळेस नरदेहाचा जन्म मिळालाय. पुढच्या वेळेस कृमी कीटकाचा मिळाला तर इथेच कुठेतरी मुंगीच्या रूपाने असू आपण. कधी चिरडले जाऊ, कधी भरडले जाऊ, कधी देव बोलवून घेईल काही सांगता येत नाही. गाढवाचा जन्म मिळाला, बकरीचा मिळाला तर काय होईल काही सांगता येत नाही. आज जो नरदेह मिळालेला आहे त्याच्यातला प्रत्येक क्षण अत्यंत मूल्यवान आहे. मग अशा मूल्यवान क्षणामध्ये या नरदेहांनी आपल्या प्रपंचातल्या व्यक्ती वस्तूंवरती प्रेम करायचं, त्या वस्तू गोळा करत बसायच्या की या प्रपंचाच्या पलीकडे प्रपंच करायचा, प्रपंच सोडून द्यायचा नाही. आपण खंदारकर महाराजांचं उदाहरण बघितलं होतं. त्यांनी आपल्या पत्नीचा, आपल्या मुलींचा त्याग केला नाही. प्रपंचामध्ये राहून तो करत असताना देखील विचारपूर्वक वेळेचं नियोजन केलं तर या वेळ काढून देखील आपल्याला हा अभ्यास करता येतो. असे छान छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला संत दाखवून देतात की ज्या प्रपंचामध्ये तो आज गुंतून पडलेला आहे ते जग, तो प्रपंच सत्य नाही. किती वस्तू गोळा करायच्या घरामध्ये, किती वस्तू साठवून ठेवायच्या. दिवाळीच्या निमित्ताने आम्ही घरामध्ये साफसफाई केली. साड्यांचं कपाट उघडलं, त्याच्यामध्ये कमीत कमी 25 एक साड्या होत्या की ज्यांची घडीच मोडलेली नाही. अशा कितीतरी साड्या की ज्या मागच्या 10 वर्षात मी घातलेल्याच नाहीत. अशा किती वस्तू आपण गोळा करून ठेवतो, पण देण्याची वेळ येते तेव्हा द्यायला मात्र काही आपलं मन होत नाही. एक गुरु नानक म्हणून अजून संत होऊन गेले, उत्तरेमधले संत, प्रसिद्ध संत आहेत. गुरु नानक जयंती आत्ता झाली बघा. ते गुरु नानक असे फिरता फिरता समाजामध्ये एका ठिकाणी गेले, एका श्रीमंत माणसाच्या घरी गेले. तो माणूस होता श्रीमंत, गडगंज संपत्ती, भरपूर पैसा, परंतु तो दुसऱ्या कोणालाही मदत करायला अजिबात तयार नाही. अत्यंत कंजूष, अत्यंत कंजूष माणूस. पैसे खर्च करायचे नाही अशी वृत्ती. गरिबांना मदत नाही, धर्मकार्यात मदत नाही, मंदिरांना नाही, संस्थांना नाही, भुकेल्या माणसांना अन्न द्यायचं नाही, सगळा पैसा साठवून ठेवायचं. गुरु नानकांच्या लक्षात येतं की कंजूष माणूस आहे, संपत्ती नुसतीच पडू नये. ते काय करतात की सगळं जेवण वगैरे होतं, त्यांना जेवण देतो. तो संत घरी आले म्हणून त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य करतो. निघायची वेळ होते तर नमस्कार करतात पती पत्नी, आणि नमस्कार केल्यावर संत महात्मे काहीतरी प्रसाद म्हणून हातावर ठेवतात. गुरु नानकांनी एक सुई त्याच्या हातावर ठेवली. तो म्हणतो, सुई घेऊन मी काय करू? तो म्हणतो, अरे माझा प्रसाद आहे. गुरु नानक म्हणतात, ही सुई तुझ्याकडे राहू दे. नाही म्हणजे मी ठेवून घेऊ का तुम्हाला परत करू, वापस करू? तो माणूस विचारतो. तो म्हणतो, नाही नाही, तू काही वर्ष तुझ्याकडे ठेवून घे, नंतर मला तू ती वापस कर. कधी वापस करू? श्रीमंत माणूस विचारतो. तो गुरु नानक म्हणतात, हे बघ, आपल्या दोघांच्या मृत्यूनंतर जेव्हा आपली स्वर्गामध्ये भेट होईल तेव्हा तू स्वर्गामध्ये ही सुई मला वापस कर. तो माणूस विचार करतो की हो, स्वर्गामध्ये मी तुम्हाला ही सुई कशी वापस करू महाराज? स्वर्गापर्यंत मी ही सुई घेऊन कशी जाऊ, असा त्याच्या मनात प्रश्न पडतो. मग गुरु नानक म्हणतात की अरे, एवढीशी सुई सुद्धा तू जर मृत्यूच्या नंतर स्वर्गापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही तर तुझ्याकडे हे एवढं मोठं वैभव पडलंय, ते तू कसा घेऊन जाशील? आणि त्याचं तू मृत्यूनंतर काय करशील? मग आता थोडीशी सत्कारणे लाव, संपत्ती धर्मकार्यामध्ये लाव, मंदिरांना दान दे, भुकेल्यांना खाऊ घाल, गरिबांना मदत कर, गरीब मुलांना शिक्षण दे, काहीतरी तर उपयोग कर संपत्तीचा. या नरदेहाच्या माध्यमातून आपण जे काही मिळवलं आहे बघा, हे आत्मानुभूतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. एकदम सच्चिदानंद म्हणजे काय याचा लगेचच्या लगेच उपदेश करत नाहीत, आपल्याला क्रमाक्रमाने त्या दिशेने घेऊन जातात.
सगळ्यात पहिल्यांदा हा नरदेह महत्त्वाचा आहे. या नरदेहाचे क्षण आपण कसे वापरतो ते महत्त्वाचं आहे. या नरदेहाच्या माध्यमातून आपण जे काही गोळा केलं त्याचा विनियोग कसा करायचा, निष्काम कर्म कसं करायचं, निष्काम उपासना कशी करायची, हा सगळा उपदेश आपल्याला संत करतात. हा एक उपाय आहे, ही एक पायरी आहे आपल्याला त्या आत्मतत्वाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. नरदेहाचं महात्म्य शिकवतात. दुसरं आपल्याला विवेक करायला शिकवतात. परमार्थामधलं फार मोठं साधन आहे विवेक. निरक्षीर विवेक आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे शब्द. राजहंसाच्या समोर जेव्हा पाणी आणि दूध दोन्ही येतं तेव्हा तो पाणी आणि दूध वेगवेगळं करतो बरोबर आणि केवळ दूध जे आहे त्याचं प्राशन करतो. तसं संत आपल्याला या संसारामध्ये निरक्षीर विवेक करायला शिकवतात. निरक्षीर विवेक म्हणजे काय की आजूबाजूला या ज्या काही व्यक्ती वस्तू आहेत त्या सगळ्या अशाश्वत आहेत. आपलं घर, आपला फोन, असं आहे आजकाल घराच्या पेक्षा आणि लोकांपेक्षा आपलं प्रेम आपल्या फोनवर जास्त असतं. त्यामुळे आपला फोन, आपले कपडे, वस्तू, घर, घरातली माणसं ही सगळी येणारी जाणारी आहेत. यांच्यापैकी एकही टिकणारी वस्तू नाही. मग या सगळ्या न टिकणाऱ्या व्यक्ती, वस्तू, नामरूपांच्या मध्ये एकच फक्त शाश्वत तत्व आहे, एकच फक्त टिकणारं तत्व आहे. या परिवर्तनशील सृष्टीमध्ये अपरिवर्तनीय असं एकच तत्व आहे. संत आपली दृष्टी बदलतात आणि याच सृष्टीमध्ये राहून त्या अपरिवर्तनीय तत्वाला कसं बघायचं, विवेक त्याला कसं निवडायचं, ही दृष्टी ते आपल्यामध्ये विकसित करतात. बघा, तेच घर, तीच माणसं, त्याच वस्तू, तेच लोक, परंतु पूर्वी आपण त्यांच्यामध्ये फार जास्त गुंतलेले होतो. संत वाङ्मयाचा अभ्यास करतो तेव्हा तेच घर, त्याच वस्तू, तेच लोक, परंतु आपली त्यांच्यातली गुंतवणूक कमी होते. का बरं कमी होते? कारण की त्या सगळ्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते. ती दृष्टी बदलण्याचं जे सामर्थ्य आहे ते संतांच्या संघामध्ये आहे, संतांच्या सहवासामध्ये आहे, त्यांच्या वाङ्मयामध्ये आहे. गोष्ट बघू छोटीशी, म्हणजे या गोष्टी पटपट कळतात आपल्याला की संत आपल्या दृष्टीमध्ये आमूलाग्र बदल करतात. न जावे लगे वनांतरा, कुठे वनात जायची गरज नाही. आपल्या घरामध्ये राहूनच या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या प्रकाराने बघायला शिक. एक मनुष्य असतो, फार दुःखी असतो, अत्यंत दुःखी, सारखा रडत असतो. काय हो, माझ्या घरात माझी बायको चांगली नाही, मुलं चांगली नाही, माझी नोकरी धड नाही, माझा बॉस मला खूप त्रास देतो, मग मी दुकान टाकलं तिथे सुद्धा मला नफा होत नाही, कोणी माझं सामान विकत घेत नाही. अनंत समस्या याच्या जीवनामध्ये. त्या मनुष्याला सांगतात, तू एक काम कर की आपल्या इथे गावामध्ये एक फार मोठे महात्मा आहेत, तू त्यांच्याकडे जा, ते तुला मदत करतील. हा जातो रडत रडत महात्म्यांच्याकडे. तिथे गेल्यावर एवढी सगळी आपल्या दुःखांची जी मोठी लिस्ट आहे ती वाचून दाखवतो. हे नाही, ते नाही, अमुक नाही, तमुक नाही. ते सगळे महात्मा तिथे बसलेले असतात, ते शांतपणे त्याच्या सगळ्या समस्या ऐकून घेतात. मग तो म्हणतो, महाराज काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणतात, तू आता माझ्या या सगळ्या खोलीकडे बघ आणि या खोलीमध्ये लाल रंगाच्या किती वस्तू आहेत ते तू मला मोजून दाखव. तो माणसाला आश्चर्य वाटतं की मी काय यांना प्रश्न विचारतोय, मी काय समस्या सांगितला, महाराज काय उत्तर देत आहेत. पण तरी म्हणतो, आता महाराजांनी सांगितलंय, आपण ऐकू त्यांचं. म्हणून खोलीकडे पूर्ण नजर टाकतो आणि म्हणतो की काय, ही लाल त्यांची कमंडलू लाल आहे, हा घट आहे, ही त्यांची कफनी आहे वगैरे. 10 वस्तू आहेत महाराज, तुमच्या खोलीमध्ये 10 लाल वस्तू आहेत. मग महाराज त्याला म्हणतात की आता खोलीमध्ये न बघता निळ्या वस्तू किती आहेत ते तू मला सांग. तो म्हणतो, पहिल्यांदा तुम्ही मला फक्त लाल वस्तू बघायला सांगितल्या म्हणून मी फक्त लालच वस्तू बघितल्या, निळ्या तुम्ही बघायला सांगितलंच नाही. महाराज म्हणे की खोलीमध्ये जेव्हा तू नजर फिरवली तिथे लाल सुद्धा वस्तू होत्या आणि निळ्या वस्तू सुद्धा होत्या, पण तुझं लक्ष फक्त लाल वस्तूंवर केंद्रित होतं म्हणून तुला फक्त लालच दिसलं. तसं आज तुझं जे लक्ष आहे ते फक्त जीवनामध्ये काय दुःख आणि काय समस्या त्याच्यावरतीच केंद्रित आहे. नुसत्या दुःख देणाऱ्या आणि समस्या देणाऱ्या व्यक्ती वस्तू जीवनात नाही, तर सुख देणारे सुद्धा अनेक लोक आहेत, अनेक फॅक्टर्स आहेत. आपल्याला मदत करणारे सुद्धा अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे बघायला शिक. तर जीवनामध्ये फक्त दुःखदायक सगळं नसतं, सुखदायक सुद्धा अनेक गोष्टी असतात. असे छोटे छोटे प्रसंग आहेत की संत आपली दृष्टी बदलवतात.
या संपूर्ण जगाकडे बघताना हे जे काही न टिकणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक टिकणारं तत्व आहे. त्या टिकणाऱ्या तत्वाकडे बघण्याची दृष्टी संतांच्या सहवासात आपली विकसित होते. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांची स्तुती करा, त्यांची चर्चा करा, त्यांच्या चरित्राचा त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, त्याचंच श्रवण करा. आणि सगळ्यात शेवटी मी सांगितलं होतं की हे जे संत आहेत हे आपल्याला आपल्या स्तरावर येऊन मार्गदर्शन करतात. ज्या आत्मस्वरूपाचा आपल्याला अनुभव घ्यायचा त्याचं वर्णन जर आपण जाऊन उपनिषदांच्या मध्ये वाचलं तर फार क्लिष्ट भाषा आहे, अत्यंत कठीण भाषा. दूरदर्शम कठोपनिषदामध्ये त्या आत्मतत्वाविषयी वर्णन केलेलं आहे की दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहाहितम गौवरिष्ठम पुराणम. एवढे सगळे शब्द. अत्यंत गुह्य असं हे तत्व आहे. राजविद्या राजगुह्य योग याला म्हटलं जातं. पण ही सगळी गूढता, ही सगळी गुप्तता ही आपल्या बाजूने आहे, कारण की आपली दृष्टी अजून विकसित झाली नाही. संतांची दृष्टी विकसित झाली म्हणून ते कशा प्रकारे व्यवहार करतात. देव खाते देव पिते देवावरीवी निजते. जनाबाईंचं पद आहे फार सुंदर, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. संत जनाबाई म्हणतात, देव खाते देव पिते देवावरी मी निजते. देव देते देव घेते देवासवे व्यवहार येते. देव येथे देव तेथे देवावीण नाही रीते. जनी म्हणे विठाबाई भरूनी उरले अंतर्बाही. जनाबाई आपल्या ज्या होत्या त्या किती शिकलेल्या होत्या, कुठल्या मोठ्या शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये गेलेल्या होत्या, परंतु कुठेही मोठ्या शाळा कॉलेजात न जाताना एवढी मोठी अनुभूती त्यांना आली की हा जो काही सगळा व्यवहार चालू आहे, आपण खातो पितो देतो घेतो, हा सगळा व्यवहार हा सगळा भगवंतमय आहे, हा सगळा देवच आहे. अशी एवढी सुंदर एवढा मोठा अनुभव त्यांना आला. हे जे आत्मतत्व सर्वत्र सदा समान आहे. सर्वत्र म्हणजे त्याला देशपरिच्छेद नाही, सदा म्हणजे त्याला कालपरिच्छेद नाही, समान म्हणजे त्याला वस्तुपरिच्छेद नाही. थोडीशी शास्त्रीय भाषा वापरते, संध्याकाळच्या प्रवचनामध्ये आपण त्याचा अजून उलगडा करून घेऊ. असं जे सर्वत्र सदा समान असणारं तत्व आहे ते मी आहे आणि तेच या संपूर्ण सृष्टीमध्ये अंतर्बाह्य भरून आहे असा प्रत्यक्ष अनुभव संतांना आला. परंतु तो क्लिष्ट शब्दांमध्ये न मांडता अतिशय सोप्या शब्दात ते आपल्या पुढे मांडतात. ज्ञान वैराग्य भक्ती याचा सुरेख संगम आपल्या संतांच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे आपल्याला देखील ते विचार करायला प्रवृत्त करतात, भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करतात. भक्ती करताना नुसती भक्ती करू नका, जाणून बुजून समजून उमजून भक्ती करा. खरा देव कोण आहे, खरा मी कोण आहे, मी उपवास करतो, साधना करतो, पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो. आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे भजावे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आधी देवाला ओळखा आणि नंतर त्याचं भजन करा. अशा सुंदर सुंदर पद्धतीने संतांनी आपल्या वाङ्मयातून छोट्या छोट्या पायऱ्यांनी आपल्याला वरती नेत आपला क्रमविकास करत अत्यंत दूरदर्श कठीण आत्मतत्व जे आपल्या दृष्टीने हरवलं आहे, आपल्याला जे कळत नाही, आपल्याला जे उमजत नाही त्याचा अनुभव यावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून आपल्या जीवनाचा जास्तीत जास्त वेळ या संतांच्या त्यांच्या चरित्राच्या आणि त्यांच्या वाङ्मयाच्या सहवासात आपण घालवावा. तैसे हारपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.